म्हणजे इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा परिणाम हा पर्यटन व्यवसायावर झाल्याचं पाहायला मिळतंय। परदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या 90% प्रवाशांनी आपली बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झालेल्या घटनांमुळेही पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजित पाटील यांनी दिली। तर आमचा प्रतिनिधी सूरज सावंतनं त्यांच्याशी केलेली बातचीत। अमेरिका आणि इराण यांच्या सुरू असलेला युद्धाचा परिणाम हा ज्या पद्धतीने स्टॉक मार्केटवरती होताना पाहायला मिळत आहे, मात्र तसाच परिणाम हा भारतीय पर्यटनावरती देखील होताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी राजा राणी ट्रॅव्हल्सचे अभिजित पाटील सर आहेत। पाटील सर, नेमका काय इफेक्ट हा आपल्या पर्यटन व्यवसायावरती देखील होताना पाहायला मिळतोय? पर्यटन क्षेत्रात अशी जी घडामोड अशी अचानक झाली आहे, ह्यानी नक्कीच मोठा परिणाम पडतो। कारण शेवटी दुबई आणि हा जो मिडल ईस्ट सेक्टर आहे, हा एक आपण म्हणू शकतो की मुंबई किंवा भारतातून अमेरिका किंवा युरोपला जाण्याचा एक मार्ग आहे। आणि त्याचसोबत मिडल ईस्ट हा एक पर्यटन क्षेत्र पण आहे मोठ्या प्रमाणाचं, आणि एक ट्रान्झिट हे पण आहे, रूट फॉर फ्लाईट्स गोईंग टू US आणि युरोप वाया मिडल ईस्ट। तर बरेच कॅरियर्स आहेत। आता सगळंच तिकडे एअर ट्रॅफिक बंद झाल्यामुळे सगळी एअरपोर्ट शट आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणे एक परिणाम पडला आहे पर्यटनावर। की आज अशी घटना जेव्हा घडते तेव्हा पहिलं आपला जो पर्यटक असतो तो स्वतःची सुरक्षा बघतो। त्या हिशोबाने लॉट ऑफ कॅन्सलेशन्स हॅव टेकन प्लेस। गेले 2 दिवस हे युद्ध जे चालू झालं आहे, आणि ह्याचं माझ्या मते आता इव्हन ट्रम्पनी डिक्लेअर केलं आहे की हे थोडं लांबणार आहे। तर त्या दृष्टीने बरेच कॅन्सलेशन्स लोकांची, ज्यांनी गल्फची पॅकेजेस बुक केली आहेत त्यांनी दुबईचे वगैरे कॅन्सलेशन्स ऑलरेडी आमच्याकडे आली आहेत। आपण पाहिलं तर या युद्धाचा परिणाम हा पर्यटन व्यवसायावरती देखील तसाच पाहायला मिळाला होता। पहलगामचा हल्ला होता, हा देखील त्याच सीझनमध्ये झाला होता। आणि दुसरा जो आत्ताचा जो हल्ला आहे किंवा जे काही युद्ध चालू आहे, याचा देखील परिणाम पर्यटन विभागावरती होताना पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। आणि मंडळी, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा कृषी मालाच्या वाहतुकीलाही बसलाय। उरणच्या जैन